मित्रांनो एक स्कॅम तुम्हाला दाखवून द्यायचा आहे, जो की सगळ्यांनाच त्या स्कॅम पासून सावध होणं गरजेचं आहे. तर सकाळ सकाळी 4 वाजता आपल्याला पण या स्कॅमने अलर्ट केले, तर नक्कीच तुम्ही सावध व्हाल. तर चला तुम्हाला एकदा स्कॅम दाखवतो. तर हे आपलं व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअप वरती हे ई चलन आलंय, बघू शकताय. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. याच्यावरतून एक शिकायला भेटतं मित्रांनो, प्रत्येक शिट्टीला थांबणं हे गरजेचं नाहीये. कारण ती शिट्टी अधिकाऱ्यांनी मारली असती तर आपण गाडी थांबवली असती, पण हे त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावरती उभं राहणार. साहेब मस्त एसीच्या गाडीत एसी लावून बसणार आणि आपण जर तिथपर्यंत चालत गेलं तर साहेब फक्त 50 रुपये घेणार. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन सिरीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर कशी वाटली अहमदाबादची ट्रिप? भरपूर अशी मस्त आपली अहमदाबादची सिरीज झाली आहे, त्यानंतर नाशिकची सिरीज झाली आहे आणि फायनली मित्रांनो आपल्याला नवीन बुकिंग भेटलेलं आहे, ते आहे चेन्नईचं. तर चेन्नईची सिरीज परत घेऊन येतोय मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि हे बुकिंग आपल्याला भेटलंय निगडीमधील डुडे ट्रान्सपोर्ट विनोद भाईकडून. तर चला मित्रांनो, गाडी लोडिंग करायला आपण निघालोय चाकणला. तर बरोबर 1 तास लागला मित्रांनो आपल्याला इथं पोहोचायला चाकण MIDC मध्ये. कारण तळावड्यात जे ट्रॅफिक राहतं, 3:30ला कंपन्या बऱ्यापैकी सुटतात म्हणून बरंचसं ट्रॅफिक पण लागतं. तर ते सगळं ट्रॅफिक क्रॉस करून आपण पोहोचतोय आता फॉर्मल मार्शल पाशी. म्हणजे इथून फक्त 1-2 किलोमीटरवरती आपली कंपनी आहे जिथं लोडिंग करायचंय. तर बघू किती आहे मटेरियल, किती आहे वजन, काय साईज, कसं आहे मटेरियल, त्या सगळ्या गोष्टी बघूया आणि मस्त अशी सिरीज करूया. तर चला डायरेक्टली आता गाडी लोडिंग करून घेऊया. ही आहे मित्रांनो आपली कंपनी जिथं आपल्याला लोडिंग करायचं. मेसॉन सिक्युरिटीशी बोलून घेऊ चला. तर 7:30 वाजलेत मित्रांनो आणि अजूनही आपली गाडी लोडिंग झालेली नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की मटेरियल पॅक होत आहे. तर आता आपण वाट पाहतोय, म्हणजे कमीत कमी 2 तास आपल्याला इथे येऊन झालेले आहेत. तर रेग्युलर रूटनीच जायचंय विजापूर वरतून मस्तपैकी राईट घेऊन आपण हॉस्पेटच्या रोडला जाणार आहे. हॉस्पेट वरतून बेल्लारीच्या मार्गे मग चेन्नईला पोहोचणार आहे. तर मस्त असा प्रवास आहे. रेग्युलरली आपल्या चेन्नईची बऱ्याच ट्रिपा झालेल्या आहेत, त्यामुळे रस्ता माहिती आहे, जास्तीत जास्त कव्हर करता येईल. तर बघूया गाडी लोडिंग झाल्यानंतर. टाइम बघा मित्रांनो, 12:53 झालेत आणि जस्ट आपण कंपनीच्या बाहेर आलो. आपला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असा आहे की जिथे तुम्हाला तुमचे पेशन्स लेवलची खरी परीक्षा असते. तर आपण 4 वाजता पोहोचलो होतो आणि आता रात्रीचा 1, म्हणजे विचार करा किती टाइम गेला. 7-8 तास आपले गेले आहेत फक्त एक पेटी बनण्यासाठी. एक पेटी रेडी होती, दुसरी पेटी बनत होती, त्याच्यामध्ये अख्खा 7-8 तासाचा आपला टाइम गेला. आपल्याला चेन्नईची सिरीज करायची, त्यामुळे झाल्या गेल्या गोष्टी मागे सोडायच्या आणि पुढे निघायचं. मटेरियल पाहिलं असेल, 2 पेट्या आहेत आपल्या गाडीमध्ये, 700-800 किलो वजन असेल, तेवढंच घेऊन आपल्याला निघायचंय. तर चला मित्रांनो, जर्नी एन्जॉय करूया. बाकीच्या काही गोष्टी होतील त्या ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटतील, त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा. पेशन्स लेवलची खरी एक्झाम मित्रांनो इथं होते. म्हणजे त्यांना काय, ते गाडी बोलून घेतात, कंपनीवाल्यांना काय बुकिंग टाकून देतात, पण इथं मरण होतं या गाडीवाल्याचं. जो की आता समजा मी जेवण करून आलो, म्हणजे तिथून जाऊन 9-9:30ला जेवून आलो. कारण यांची गंमत पाहिली की मटेरियल रेडी होणार नाही अजून 1-2 तास. ट्रान्सपोर्टरला सांगून दिलं, तो बोलला ठीक आहे होईल. आता त्याला 1 दिवस तर डिलिव्हरी लेटच देत ना. तुम्हाला म्हणला होता सोमवारी डिलिव्हरी पाहिजे, पण भाई हे शक्य नाही. तुम्ही इथं 7-8 तास घालवले माझे, म्हणजे 1 दिवसाचं पूर्ण रनिंग 300-400 किलोमीटरचा प्रवास आरामात कव्हर झाला असता जर गाडी 4:30-5 वाजता जरी बाहेर भरून निघाली असती ना मित्रांनो, तरी आपण सकाळपर्यंत विजापूर नक्की गाठला असतं. तर आता झोपायचा टायमिंग झालाय 12:30-1चा म्हटल्यावरती साहजिकच आहे.
त्याने किती बोंबाला तरी मी काय त्याला रिस्पॉन्स देत नसतोय सोमवारी डिलेव्हरीला. मंगळवारी बघू डिलेव्हरीचं, आता काही बोलायचंच नाही आणि कधीच बोलू नाही ट्रान्सपोर्टला जोपर्यंत तुमचा प्रवास चालू ठेवायचा. पहिलं त्याला डिस्टर्बच करायचा नाही. चला मित्रांनो, घेऊया आपली पण टँक फुल करून. 2800 रुपयाचं डिझेल भरलंय आपल्या गाडीमध्ये आणि जस्ट पंपावरतून बाहेर निघालोय. आणि जेजुरीचं लोकेशन मित्रांनो सेट केलंय, कारण जेजुरी आहे इथून 60 किलोमीटर आणि आता सिटीमधूनच जावं लागेल कारण डिझेल संपलं होतं. पर्याय काहीच नव्हता कारण MIDC मधला आपल्याला एकही पंप चालू नाही भेटला. बोललो हा तरी चालू असणार म्हणून स्ट्रेट भोसरी MIDCचा सरळ सरळ रोडला 3 पंप आहेत, बट बाकीचे बंद आहेत. आणि एंडला जो आहे भोसरीच्या बाहेर तर तो चालू आहे. तर तिथे येऊन डिझेल भरू शकताय. पुण्यामध्ये एंट्री करायची असेल तर डिझेल आलं म्हणजे जीव आल्यासारखं झालंय. तर चला आता इथून फटाफट रोड क्रॉस करून घेऊ. The next morning. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय. तर 8:30 वाजलेत मित्रांनो, आपण जस्ट उठलोय आणि रात्री मित्रांनो 5 वाजेपर्यंत ड्रायव्हिंग केली. 4:30-5ला मी झोपलो होतो फलटणच्या पुढे येऊन. तर मस्त अशी 3-4 तास झोप झाली आहे आणि जस्ट उठलो, फ्रेश झालो, चहा घेतला. तर सगळ्यांनी या चहा प्यायला. मित्रांनो एक स्कॅम तुम्हाला दाखवून द्यायचा आहे जो की सगळ्यांनाच त्या स्कॅम पासून सावध होणं गरजेचं आहे. तर सकाळी 4 वाजता आपल्याला पण या स्कॅमने अलर्ट केले. तर नक्कीच तुम्ही सावध व्हाल. तर चला तुम्हाला एकदा स्कॅम दाखवतो. तर हे आपलं व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअप वरती हे ई चलन आलंय, बघू शकताय. तर ही येते मित्रांनो PDF. हा आलेला आहे आपल्याला मेसेज, बघू शकताय. हा नंबर आहे आणि असं चलन कधीही कोणत्याही गव्हर्नमेंटच्या साईड वरतून येत नाही. तर हा मेसेज आपल्याला आलेला आहे मित्रांनो सकाळी 4:10 ई ट्रॅफिक चलनचा स्कॅम, बघू शकताय. तर सरळ मित्रांनो हे स्कॅम आहे, सायबर क्राईम आहे. जर ही APK मी डाउनलोड केली तर माझा फोन हॅक होऊ शकतो. त्यामुळे अशा साईडला ब्लॉक करत चला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुमच्या गाडीवरती चलन असेल तर महा ट्रॅफिक ऍप हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकताय. इथे तुमच्या गाडीचं ई चलन विजिबल होईल. तर मित्रांनो ह्या स्कॅम पासून नक्की सावध व्हा. तुमच्याकडे गाडी असतील, तुम्ही असे मेसेज आल्यानंतर ती APK फाईल डाउनलोड करू नका. जसं मी त्याला ब्लॉक करून टाकलं तसं तुम्ही पण ब्लॉक करा. आणि तुम्हाला तुमची चलन चेक करण्यासाठी महापरिवहन.gov.च्या साईडवरती तुम्ही शोधू शकताय. म्हणजे ऑल इंडिया चलन असेल तर M-परिवहनच्या साईडवरती तुम्हाला समजतं. आणि जर तुमचं महाराष्ट्रातलं चलन असेल तर महा ट्रॅफिक कॉप हे गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन, तिथं जाऊन चेक करू शकताय. अदरवाईज कोणतंही APK किंवा मग कोणतीही फाईल तुम्हाला पर्सनली मेसेज करत नाहीत किंवा मग तुमचा नंबर रजिस्टर असेल तर त्यावरती डायरेक्टली SMS थ्रू येतो. व्हॉट्सअपला कोणतंही चलन येत नाही. त्यामुळे त्या स्कॅम पासून नक्की सावध व्हा. चला मित्रांनो इथून आता निघायचंय. अजूनही इथून 200 किलोमीटर आपल्याला विजापूरचा प्रवास आहे. तर विजापूर कव्हर करून घेऊया. चंद्रभागेच्या वार करी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी. भरपूर अशी गर्दी आहे सकाळी. आज भरपूर असं ट्रॅफिक लागलंय आपल्याला पंढरपूर मध्ये क्रॉसिंग करताना. तर या चौकातून राईट घ्यायचा आहे मित्रांनो आणि परत आपल्याला पुढच्या चौकातून एक लेफ्ट घ्यायचा आहे. आंघोळ उरकलेली आपली, जस्ट आता पूजा करतात आणि इथून लगेच जेवायला पण जायचं कारण हेच ढाब्यावरती आता जेवणार आहे. तर आंघोळ पूजा उरकून घेतली. टिपी पण आपले निघालेले आहेत.
तर कर्नाटकचा टीपी मित्रांनो लागतो 111 रुपयाचा आणि आंध्राचा टीपी लागतो 450 रुपयाचा 8 दिवसासाठी, दोन्ही 8-8 दिवसाचे. तामिळनाडूचा टीपी आहे आपल्याकडे, त्यामुळे तामिळनाडूचा टीपी काढायचा नाहीये. तर 550 रुपये मित्रांनो आपल्याला टीपी खर्च आलाय. नाही 520 रुपये आपल्याला टीपी खर्च येतो. तर चला पहिला आता जेवण उरकू आणि मग पुढचा प्रवास करू, कारण आंघोळीमध्ये युनिफॉर्म पण घालून घेतला लगेच, कारण मग परत पुढे चेकपोस्टला जाऊन थांबवून चेक करण्यात वेळ वाया घालवायचा नव्हता, म्हणून उरकून घेतलंय. तर चला पहिला आता जेवायला जाऊया. समोरच हॉटेल दिसत असेल मित्रांनो, भरपूर मोठं असं पार्किंग फॅसिलिटीज आहे इथं बघू शकता. आणि तिकडं समोर आंघोळीची टाकी वगैरे आहे. थोडं सुस्तावल्यासारखं वाटतंय, कारण 3 रोट्या आणि एक अख्खा मसूर खाली 130 रुपये फक्त, चहाच पण त्याच्यात. तर विचार करू शकता, म्हणजे ढाब्यावरती जेवण्याचे फायदे हे होतात. आता हेच जर आपण एखाद्या प्रायव्हेट हॉटेलमध्ये गेलो असतो तर तिथं रेट लागला असतं कमीत कमी 150 रुपये त्याचे, 30 म्हणजे 3 रोट्यांचे 60 रुपये म्हणजे 210 आणि चहाचे 20, 230 रुपये. आणि इथं आपल्याला बिल आलंय फक्त 130 रुपये. तर हा फरक असतो मित्रांनो ढाब्यावरती जेवण्याचा आणि हॉटेलमध्ये जेवण्याचा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्या गाडीच्या खालची लाईन आहे बघा. आणि आता मित्रांनो इथून आपण उमदीच्या रोडला जातोय. दोन्ही रोड हायवेलाच जातात, फक्त इकडून गेलं तर टोल लागतो आणि इकडून गेलं तर आपल्याला टोल लागत नाही. डायरेक्ट आपण विजापूर बायपासच्या तिथं पोहोचतो. तर चला, रस्त्याचं एक पण काम झालंय. 70 किलोमीटरच्या अंतरला मित्रांनो 2 तास तरी लागतील आणि आता वाजलेले आहेत 2:30. तर पुढे चेकपोस्ट पण आहे आपल्याला, तर तो चेकपोस्ट क्रॉस करून घेऊ. ऑन द वेच आहे, थांबवलं तर लाईट देऊन जाता येईल. आपण मागच्या वेळेस पण लाईट देऊन निघून गेलो होतो. तर बघू काय होत आहे. लाईट देऊन जाता येत आहे की ती गाडी साईडला घेऊन थांबवली जाते. थांबवलं तर 50 रुपये द्यायला लागतात. ते RTO तिथलं लय वाढीव आहे. शिट्टी वाजली नाही थांबली, सरळ निघाली गाडी आपली बाई. याच्यावरतून एक शिकायला भेटतं मित्रांनो, प्रत्येक शिट्टीला थांबणं हे गरजेचं नाहीये. कारण ती शिट्टी अधिकाऱ्यांनी मारली असती तर आपण गाडी थांबवली असती, पण हे त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावरती उभं राहणार. साहेब मस्त एसीच्या गाडीत AC लावून बसणार आणि आपण जर तिथपर्यंत चालत गेलं तर साहेब फक्त 50 रुपये घेणार. त्यापेक्षा आपण न थांबलेलं कधी योग्य. तर निघालोय मित्रांनो पुढं आता मस्तपैकी, टेन्शन नाही आहे काही, कारण हा आहे महाराष्ट्राचा वजन काटा. आता कर्नाटकचा काटा तर काही तर नाहीच्या बरोबर आहे, फक्त एक बॅरिकेड लावलेला असतं, एक पुढं जाणार आहे चलो असं असतंय, म्हणजे निघून जायचं पुढं. पोचलोय मित्रांनो आणि आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला रॉंग साईडने जायचं आहे आणि ब्रिजच्या त्या साईडला जायचं आहे. त्या बघा तिकडं कोणतरी RTO आणि पोलीस अधिकारी मंत्री संत्री उभे आहेत, कर्नाटकचे आहेत ते असतील. आता त्यांच्या समोर या सगळ्या गाड्या रॉंग साईडने येत आहेत आणि ते विचारत आहेत पोलीस, असं काहीतरी चालू आहे तिथं कॉन्व्हर्सेशन, की या गाड्या रॉंग साईडने का घुसत आहेत. असंच काहीतरी डिस्कशन असेल, कारण पोलीस अधिकारी आहे कोणतरी. हे बघा तिकडे 4 गाड्या लागल्यात एका मागे एक. बघू वेलकम टू विजापूर, वेलकम टू कर्नाटका. आता आपल्याला लागेल टोल नाका, म्हणजे आपल्या प्रवासातील हा पहिला टोल नाका विजापूरचा. 350 ते 400 किलोमीटरचा प्रवास झालाय मित्रांनो आपला, आणि त्यात म्हणजे आता 800 किलोमीटरचं रनिंग बाकी आहे इथून चेन्नईचं. आणि हॉस्पेट आहे मित्रांनो आपल्याला फक्त 200 किलोमीटर जिथून आपल्याला घ्यायचं लेफ्ट. तर हॉस्पेटपर्यंत इथून जातपर्यंत आपल्याला 3 टोल नाके लागतात आणि त्यानंतर परत आपल्याला 3-4 टोल नाके परत लागतील मधल्या रोडने गेल्यामुळे.
तर हा मित्रांनो आपल्या प्रवासातला पहिला टोल. असं आहे बसवाल्याचं काम आणि असं आहे एसटी सामने देख विचित्र ड्रायव्हर आहेत. कुठे थांबायची याची सुद्धा डोक्याचा भाग नसतोय आणि ज्याला चढायचंय त्यालाही गाड्या बघायची अक्कल नाही यार. काय बोलणार आपण. तर आलोय मित्रांनो आपण टोल नाक्यावरतून थोडंसं पुढं आणि आता डिझेल भरून घेऊ. तर बेल्लारी पण कर्नाटक मध्येच येतं त्यामुळे बेल्लारी पर्यंत 250 किलोमीटरचं रनिंग राहत आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आंध्रा आणि मग तामिळनाडू असे 2 स्टेट लागतील. तर बेल्लारी पर्यंत गेलं तर आपल्याला डिझेल मग तिथं फुल करता येईल बेल्लारीच्या आसपास. म्हणूनच फक्त 2200 रुपयाचं भरलंय आणि आतापर्यंत आपण 2800 प्लस 2200 असं 5000 रुपयाचं डिझेल भरलंय. एक बजेट ठेवूनच चालू मित्रांनो डिझेलला एक 8-8.5 हजारापर्यंतचं ते आपल्याला शेवटपर्यंत प्रवास कव्हर करता येईल. तर 800 किलोमीटरचा अजून रनिंग बाकी होता आपला म्हटल्यावरती. तिथून पुढे 500 किलोमीटर राहतं तरी थोडंफार तरी आपल्याला डिझेल तामिळनाडू मध्ये गेल्यानंतर टाकावं लागणार होते. मारते भारी भारी. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they try to be. They sit there being judgmental because you're trying things, and they just want you to settle and do the right thing. So get a good job, don't slack off. Wake up every morning, make a good impression on your boss. Don't do anything that I wouldn't do. मित्रांनो आपलं जेवण आणि इथे एक शेजारी शॉप होतं तर त्याच्याकडून घेतलंय आपण एक मोबाईलचं स्टँड. 180 रुपये दिलेत. ते बघू जरा सॉफ्ट वाटलं म्हणून ते घेतलंय. आता किती दिवस टिकते काय माहित कारण ऑलरेडी भरपूर असे स्टँड आपण आतापर्यंत तोडलेत. तर आता मस्तपैकी कान पॅक केलेत कारण हवा लागेल आणि टाइम झालाय मित्रांनो 9:30. तर हाच रोड ट्राय केलाय कारण भरपूर दिवसानंतर ह्या रोडने येतोय. कारण आपण लास्ट टाइम ज्यावेळेस अंतापूरची ट्रिप केली होती त्यावेळेस आलो होतो. बेल्लारी नंतर मित्रांनो आपल्याला लागतो आंध्र प्रदेश सुरू होतो. त्यामुळे बेल्लारी मध्येच डिझेल भरून घेतलं, टँक फुल केलाय. आता 2300 रुपयाचं डिझेल बसलं गाडीमध्ये फुल टँकला. म्हणजे आपण रिझर्ववरती आल्यानंतर टाकत असतो बट ते रिझर्वच्या आधीच फुल केलं कारण तिकडे रेट पुढं 97-96 रुपये असा रेट आहे आणि इकडे 91 रुपये. तर 5 रुपये पर लिटर मागं आपलं वाचतात. कंप्लीट वाजला 1. हा HP चा पंप आणि आताचा 1चा टायमिंग. ट्राय करू झोपण्यासाठी आता कारण भरपूर असं थकलोय. आणि इथून मित्रांनो आपण पुण्याचं अंतर आहे 650 किलोमीटर. तर फायनली सीट बेल्ट अप आणि आपण झालोय आता मोकळ्या आजच्या दिवसाच्या प्रवासामधून. तर भरपूर मस्त आणि भरपूर जास्त गोष्टी आपण ह्या ब्लॉग मध्ये कव्हर केल्यात. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. तर हा ब्लॉग इथंच एंड करूया. 650 म्हणजे ऑलमोस्ट अजून आपल्याकडे 650 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. तर आता आराम करू. पहाटे 4-5चा अलार्म लावूया आणि उठून मग ब्लॉगची सुरुवात करूया. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल आणि ही सिरीज मिस करायची नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा. अवतार थोडा वाईट झाला असेल तर चला मित्रांनो झोपतो, आराम करतो आणि सगळ्यांना गुड नाईट.